मी विलास सतीमान काळे. आज 20 वर्षे मी दुसऱ्या संघटनेत होतो, पण एवढा अत्याचार झाला की लोकांचं एवढं नुकसान झालं की रक्त पुरे पेण्याचं काम केलं. आज 20 वर्षाच्या पाठीमागची महागाई, आत्ताची महागाई किती आहे बघा. आणि दर किती 5% नाही 10% वाढतो, ती 4-4 वर्षी 3-3 वर्षी दर वाढत नाही. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या संघटनेत गेलो. आणि आज सगळ्यांनी जी उभा राहिला आहे साईडने सामील व्हा, तर तुमचा पुढं फायदा आहे. उभा साईडला राहून काही फायदा नाही. सगळं चोरून नेले, पाक नेलं चोरून, तुमचं काय ठेवलेलं नाही. तर तुम्ही आता तर शहाणं व्हा, आता तर पुढं दर वाढवून घ्या. तुम्ही या, अजून सामील व्हा या कार्यक्रमामध्ये. उद्या 1 तारखेला या सगळ्यांनी आणि कामं हजर व्हा. तिथं कार्यक्रम तणतून होऊ द्या. तुमचं काम आम्ही करायला तयार आहे, पण तुम्ही या. तिथं काय सुद्धा तुमच्यानं होत नाही. ते सगळं चोरूनच नेतात, सगळं घराकडेच पळवायला लागल्यात. बघा त्यांच्या सगळे तपासण्या लावा, इस्टेट्या किती झाल्या आणि कामगार भाड्याच्या खोलीत राहतोय. की काय चाललंय ह्याच्यासाठी आम्ही आवाज उठवायला आलो. आम्ही गेलेलो आहे. तुम्ही या कार्यक्रमाला, आम्ही हजर आहे तिथं. कामगारांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे. कामगार दिन आहे आणि कामगार दिनाचं औचित्य साधून हत्तीवरून साखर, पेढे, लाडू वाटले जाणार आहेत. काय सांगाल त्याविषयी? आत्तापर्यंत कुठल्याही संघटनेनं कामगारावर मिरवणूक काढलेली नाही. त्याच्यासाठी आम्ही एक कुठला जर नवीन प्रयोग करावा, ह्याच्यासाठी आम्ही हत्तीवरनं मिरवणूक, घोड्यावर मिरवणूक, उंटावरून मिरवणूक आणि पेढे वाटण्याचं काम आम्ही करायला लागलेलो आहे. पुढं काहीतरी संदेश महाराष्ट्राला जावा सगळ्या कामगाराला, ह्याच्यासाठी आम्ही नवीन हे करायला लागलेलो आहे. आणि 500 जोडप्याचं मारुती मंदिरमध्ये पूजन होणार आहे. जोडप्याचं 500 हे जोडप्याचं ते आम्ही नियोजन केलेलं आहे. तर सगळ्यांनी जोडीने यावं. तिथं तुम्हाला सुद्धा तिथं पूजेला अनुमान दिला जाईल. सगळ्यांनी यावं. ठीक आहे, तुमचं नाव आणि हुद्दा सांगा. मी विलास संदीपान काळे, महाराष्ट्र जन विकास ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस.